आउटपुट काढून टाकायचं. नेक्स्ट बघा, इथे आपल्याला मुदत टाइम पिरियड विचारलेला आहे. सेम पद्धतीनं जायचं आपल्याला, आहे की नाही. आता इथे एक शब्द यूज केलेला आहे त्यांनी, कोणता? 6 माही. तर आधीच आपण 6 माहीचा अर्थ लावून टाकू. बघा, मुदत काढायची आहे. मुदत म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे अमाऊंट आणि मुद्दल यांचं काय करणार आपण, रेशो म्हणजे ओरिजिनल वर्सेस डुप्लिकेट. 6 माही म्हणजे किती, दर किती होईल, 10% डिवायडेड बाय 2. 10% डिवायडेड बाय किती, 2 म्हणजे किती होईल, 5%. हा झाला आपला 5%. इथून आपण दर आणि हे काढून घेऊ, राशी किती होईल, 1/20 म्हणजे मुद्दल किती आली, 20 आणि व्याज किती आलं, 1 म्हणजे राशी मिळाली आपल्याला 21. चला, 21 राशी मिळाली आणि मुद्दल किती 20. डोक्यावर लिहितो आपण टी. आता इकडे आपण तीच करणार, राशी आणि मुद्दलचं गुणोत्तर घेणार. तर राशी दिलेली आहे का आपल्याला, किती आहे, 800. मुद्दल 800 आणि राशी किती, 926.10. बरोबर आहे. चला इकडे सॉल्व्ह करू आपण. आता इथे दोन संख्येनंतर पॉइंट आहे, पॉइंट काढून टाकतो मी सरळ. म्हणजे काय होईल, 21 डिवायडेड बाय 20 याच्या डोक्यावरती काय आहे, टी. बरोबर, पॉइंट काढून टाकू आपण. 92610 डिवायडेड बाय काय येईल, 800 आणि इथे 2 एक्स्ट्रा झिरो लागेल. 00 का होईल, कॅन्सल. वरत किती आहे, 9261 आणि किती खाली किती आहे, 8000. काही लक्षात येत आहे, क्यूब आहे की नाही. म्हणजे हे लक्षात येऊन जाते. जनरली या संख्येचा वर्ग असतो किंवा या संख्येचा घन असतो किंवा या संख्येचा घातांक 4 असतो. ठीक आहे. तर इथे विचार करण्यालायक काहीच नाही. 21/20 याच्या डोक्यावरती टी जैसे ते. इथे जी संख्या येईल, भाग देणं जेव्हा बंद होईल तेव्हा समजून जाते की 21चा हा काय, घन आहे आणि छेदात मध्ये जे 800 दिलेलं आहे हे काय, 20चा घन आहे. म्हणजे आपल्याला जे पाया काय करायचा आहे, सेम करायचा आहे. ठीक आहे. इथं जी संख्या असते ती इथं संख्या असते. तर इथे येणारी संख्या घन, वर्ग, घातांक 4. मग टी बरोबर किती झाले, 3 वर्ष. ते बरोबर उत्तर आहे का आपलं, टी बरोबर किती, 3 वर्ष. ते उत्तर बरोबर आहे का आपलं, नाही. कारण आपण कन्व्हर्जन करताना 6 माही. तर इथं डिवायडेशन काय करावं लागेल आपल्याला, 2. कारण ऑलरेडी मल्टिप्लाय करून आलेले वर्ष आहे ना. कारण आपण दर काय केलेला होता, चेंज. हे जे वर्ष आले हे मल्टिप्लाइड करून आलेलं आहे. अलग लक्षात. म्हणजे वार्षिक व्याज दर पाहिजे होता आपल्याला दीड वर्ष. परंतु 6 माही म्हटलं तर आपण किती, 2 न मल्टिप्लाय केलं. तर 2 न मल्टिप्लाय केलेली संख्या मिळाली आपल्याला किती, 3 वर्ष. तर इथे करायचं आहे डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती होईल, 1.5 इयर. म्हणजे ऑप्शन नंबर बी. तर इथे मिस्टेक नाही करायची, कारण ऑप्शनला दिलेलं असते आपल्याला 3 वर्ष आणि